हाय गाइस, गुड इव्हनिंग. आजचा ब्लॉग कोणत्या बेसवर आहे तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही त्याचा रील सुद्धा बघितला आहे. करेक्ट. आज आपण चालत नरिमन पॉइंटला, पण इथे इंडिकेटर ब्लँक बघून कळतच नाही कोणत्या बेसवर जाऊ. वाचलेत बरोबर 4 आणि मला पोहोचायचं बरोबर 5 वाजता. ही माझी तयारी आहे. बघा, माझ्यासारखा मेंटल पीस कुठे भेटणार नाही. आपल्या टीम इंडियाने जवळजवळ 17 वर्षांनी T20चा वर्ल्ड कप जिंकलाय भाई. त्याच्यामुळे विक्ट्री परेड निघणार आहे मरीन ड्राईव्ह वानखेडे स्टेडियम. आता तर नसीबे गांडू तो क्या करेगा पांडू, अशी माझी गत झाली होती. आधीच लेट, त्यात अजून लेट. दादर फास्ट ट्रेन पकडून उतरलो बँड्राला आणि उतरायचं होतं चर्चगेटला. भाई गर्दी बघताय, क्रेझीनेस बघताय केवढा आहे. आईची कटकट. फायनल मी उतरलो चर्चगेटला आणि चालत चालत चाललोय मरीन ड्राईव्हला. इनको नाच के देखा तो हमका के भी ऊत आया, तो हमने भी ताल से ताल मिलाया. आणि खरं बोलतो पब्लिक या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात क्रेझी होती. कोण बोलतो बुमबुम बुमरा, कोण बोलतो मुंबईचा राजा रोहित शर्मा. सोबतच खूप सारे न्यूज रिपोर्टर्स पण पाहायला मिळाले. परत भाई एकाने तर विराट कोहलीचा स्केच काढला होता. भाई विक्ट्री परेड 5 वाजता निघणार होती, पण 5 काय 7 ला हे लोक आले आणि बस पूर्ण पॅक असल्यामुळे आतले प्लेयर्स दिसत नव्हते. पण भाईची वाईब होती ना, ती एक नंबर वाईब होती. अंगावर काटा आणणारी वाईब होती.